ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं इचलकरंजीतील 60 वर्षाचे रहीमतुल्ला आलम पठाण यांचा मृत्यू झाला, तर त्यांची नात सुफिरा किरकोळ जखमी झाली. आपल्या महाविद्यालयीन नातीला एसटी स्थानकावर सोडण्यासाठी निघालेल्या पठाण यांच्यावर आज सकाळी इचलकरंजी जवळच्या कबनूर चौकात काळानं घाला घातला. त्यामुळे कबनूर चौकातील वाहतूक कोंडी आणि त्यातून होणारे अपघात याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. साध्या यंत्रमागावर काम करणारे इचलकरंजीतील रहीमतुल्ला पठाण हे आज सकाळी आपल्या नातीला महाविद्यालयाकडे जाण्यासाठी एसटी स्टँडवर सोडायला निघाले. दुचाकीवरून नातीला घेऊन निघालेले रहीमतुल्ला पठाण कबनूर चौकात आले आणि इचलकरंजीकडून येणाऱ्या एका ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात रहीमतुल्ला पठाण आणि त्यांची नात सुफिरा हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. ट्रकचं पुढील चाक डोक्यावरून गेल्यानं 60 वर्षाचे रहीमतुल्ला पठाण गंभीर जखमी झाले, तर सुफिराच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी ताबडतोब दोघांनाही आयजीएम रुग्णालयात दाखल केलं, पण प्रकृती गंभीर बनल्यानं रहीमतुल्ला पठाण यांना ताबडतोब मिरजेला हलवण्यात आलं, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि नात असा परिवार आहे. दरम्यान कबनूर चौकातील रोजची वाहतूक कोंडी अपघाताला कारणीभूत ठरतीये.